चल बाहेर. काय चल बाहेर. काय सारखं बाहेर हो, काय चल. मी खरं बोलतो ना, ते सगळं झोंबतं तुला. बोला. इथे बोलायला काही हरकत नाही ना? हे काहीच हरकत नाही, फक्त हळू आवाजात. घरात माणसं आहेत. हवं तर आपण बाहेर जाऊन बोलू शकतो. आणि बाहेर वॉचमॅन आहे आणि दाराचा आवाज आला तर सासरे उठते. तुम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या ऐवजी जर नाटक सिनेमात गेला असतात तर मोठ्या नटमंडळीच्या यादीत नाव असतं तुमचं, कपिल बुतकर. थँक्यू. बरोबर आहे तुमचं. एक छोटासा फरक आहे. अभिनेत्यांची स्टेजवरची एखादी चूक माफ होऊ शकते, पण आमच्या व्यवसायात अशी चूक जीवावर बेतू शकते. असो, मी तुम्हाला मुद्दामून बाहेर काढलं याचं कारण म्हणजे मला थोडंसं बोलायचंय तुमच्याशी. बोला ना. मला वाटतं आपला हा जो प्रयोग आहे मला विनय म्हणून घरात आणण्याचा, तो जवळजवळ यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाही. कशावरून? कारण मला तुमच्या घरच्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी जी चीड दिसतीये ती खूप प्रामाणिक आहे. तुमची बायको, तुमचे सासू सासरे, अगदी तुमची मोलकरीण सुद्धा, यांच्या डोळ्यात मला माझ्याविषयी कुठलाही संशय दिसत नाहीये. मला कळत नाही तुम्ही हा अंदाज कसा बांधताय, पण तुमचं खरंच असणार, कारण माणसं ओळखणं तुमचा व्यवसायच आहे. काही गोष्टी नोट केल्यात मी तुमच्या घरात, काही अंदाजही बांधलेत, पण ते अगदी प्राथमिक स्वरूपाचेच आहेत. आत्ताच त्यावरनं कुठलंही कन्क्लुजन काढणं योग्य ठरणार नाही. तरी कुठले अंदाज बांधले तुम्ही? तुमच्याविषयी, सगळ्याच विषयी, पण आपण ते आत्ता डिस्कस करायला नको. आत्ता मला थोडा वेळ ह्या नाटकातून एक्झिट घ्यायला लागणार आहे. एक्झिट? का? कारण खरा ड्रामा करणारा माणूस तुमच्या घराबाहेरचा कोणीतरी आहे. या सर्व घटनांच्या मागे जो कोणी सूत्रधार आहे तो तुमच्या घरातला आहे असं नाही वाटत मला. मलाही तुमच्या बोलण्यात तथ्य वाटतं, कारण स्वतःच्या किंवा घरच्याच्या जीवाला त्रास होईल असं कोणी करणार नाही, आणि तेही इतक्या सातत्याने. पण आत्ता मी कुठलीच शक्यता संपूर्ण मोडीत काढत नाहीये. तुमचा पहिला संशय तुमच्या बिझनेस पार्टनरवर आहे, राईट? हो, कारण मयंक धुरंधरचा असं करण्याचा उद्देश मी समजू शकतो. त्याला माझा मत्सर वाटतो. तो भडक माथ्याचा आहे आणि बराचसा फिल्मी आहे. म्हणजे जर त्यांनी हे सगळं केलं असेल किंवा करून घेतलं असेल तर मला काही आश्चर्य नाही वाटणार. तपासायला पाहिजे. माझ्यावर खार खाणारा आणखीन एक व्यक्ती आहे, तो म्हणजे तुम्ही. मी? म्हणजे ज्याचं रूप तुम्ही घेतलंय, विनय वेंगुर्लेकर. हो, चिपळूणचा मित्र. करेक्ट. जेव्हा त्याच्या नावाने चिठ्ठी आली किंवा त्याचं नाव जेव्हा या संदर्भात आलं तेव्हा मी ठरवलं की ह्याच्यात स्वतः हेड ऑन घुसायचं. आतापर्यंत कोणीतरी भाव करायचं आणि मी दचकायची अशी खेळी चालू होती. पण मग मी ठरवलं आता दचकवण्याची पाळी माझी आहे. कोणालाही न सांगता गाडी काढली आणि सरळ चिपळूणला गेलो.
नमस्कार मावशी. कोण रे तू? मी विक्रम वनारस आहे. कोण? विक्रम काय म्हणालास? वनारसे? विक्या विक्या खालच्या आळीत राहायचो बघा. विख्या? खालच्या आळीतला? हा, म्हणजे वनारशांचा विख्या? आमच्या विनय बरोबर यायचा आज, हो ना? हो. कुठे होतास रे इतकी वर्ष? मी मुंबईला असतो सध्या. मुंबईत? अरे वा. मला एक विचारायचं होतं. काय? मी आता विनयच्या घरी जाऊन आलो. घराला कुलूप होतं. कुठे गेला असेल तो? कुठे सापडेल? तू आता नाही भेटणार. का कुठे काय? विनय गेला. म्हणजे दारून खाल्लं त्याला. परवाच 13वा झाला त्याचा. काय? दारू पिऊन पिऊन गेला. सरकारनं खड्डे खणून ठेवलेत ना, बांधकाम चाललंय तिथं. दारूच्या नशेत खड्ड्यात पडला आणि गेला. गेला आमचा विनय. तो नाही भेटायचा आता. हो. नाही भेटायचा. म्हणूनच मी तुमच्याकडे आलो की विनय नावाच्या ह्या इतिहास जमा झालेल्या व्यक्तीचं भूत जर कोणीतरी नाचवत असेल तर ते कोण नाचवतंय आणि का नाचवतंय हे मला समजायलाच हवं. म्हणून तुम्ही कपिल भूतकर कडे आलात. आणखीन एक, हे स्कायकॉम प्रकरण आणि विनय नावाची हूल यातलं एक्झॅक्ट कनेक्शन काय आहे? आणि जर एकच व्यक्ती ही 2 पिलं सोडत असेल तर मग ती एकाच वेळी का सोडली? बरोबर. इन्व्हेस्टिगेट करायला लागेल. तुर्तास तरी विनयचा तपास करण्याची काही गरज नाही, कारण विनय अस्तित्वातच नाही. पण मी विनय म्हणून अवतरलो. म्हणूनच तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्याला जर माझा सुगावा लागला तर तो आयदर अलर्ट तरी होईल किंवा माझा उपयोग करून घेण्याचा विचार करेल. त्यामुळे त्या बाबतीत लेट्स वेट अँड वॉच. हे दुसरं पिल्लू म्हणजे स्कायकॉम. त्याची शेपूट धरून जरा तपास घ्यायला पाहिजे. काय नक्की प्रकरण आहे? मला एक सांगा, तुमचे पार्टनर मयंक यांचा IQ किती आणि EQ किती? EQ? इमोशनल क्वोशंट. काय होतं, बऱ्याच वेळा भावनेच्या भरात माणूस आपल्या बुद्धीच्याही पलीकडे जाऊन एखादी गोष्ट करून बसतो. म्हणजे भावना बुद्धीपेक्षा प्रबळ ठरते. मला वाटतं तुमचं बरोबर आहे, कारण त्याचा भर बुद्धीपेक्षा इमोशनवर जास्त आहे. इनफॅक्ट त्याचा बुद्ध्यांक किती आहे हा नेहमी मला प्रश्नच पडतो. ठीक आहे, मी आता या स्कायकॉम प्रकरणाच्या मुळाशी लगेचच जातो. उद्याच ते काम हातात घेतो. पण त्यासाठी मला ते डॉक्युमेंट्स, डिटेल्स, पत्ता वगैरे या गोष्टी लागतील. शुअर. म्हणजे काही डिटेल्स माझ्या ऑफिसमध्ये आहेत, मी तुम्हाला फोनवरती देतो. थोडी कॅश पण लागेल, एक 5,000 पर्यंत. आत्ता देऊ? हो चालेल. एक दमडा नकोय मला तुझा. दारू रे दारू. हे पैशाचा मात कोणाला दाखवतो रे? काही दारू बिरू मिळणार नाही. बास झाला तमाशा. जाऊन झोप आता. चाल. अरे एवढा मोठं घर आहे, नुसतं दारू नाही म्हणे. बोलावतो रे मला. विक्रम,
डोंट वरी, जाईल तो आता झोपायला. चल आपण झोप. माझे पैसे 10 मधले 3 गेले. किती राहिले? 7. 7 दिवस होईपर्यंत तुझं काळं तोंड मला परत दाखवायचं नाही. ओके? शेवटी तो पडला भाऊंचा मित्र आणि भाऊंपासून 2 हात लांबच राहते मी. तुला तू काही बोलला का? मागे केवढा तमाशा झाला माझ्या गाण्यावरनं. परत कान ओढून कपाळाला कोण लावणार? त्यापेक्षा भाऊंचं काय असलं. काय का नाही ना काय? चालू दे तुमचं. ए, तिसऱ्या कोणी ऐकू नये असं काहीही बोलत नव्हतो आम्ही. मी दूध घेऊन येते. विक्रम बद्दल काय बोलत होती? आमच्यापाशी बोलण्यासारखे इतर अनेक विषय आहेत. मी क्लिअरली ऐकलंय ती विक्रम बद्दल बोलत होती. एनिवे, ती तुमच्याशी काय बोलते याच्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. मला तुमच्याशी वेगळंच बोलायचंय. बोला. मागे तुम्ही मला सांगितलं होतं मोठ्यांमधले वाद मोठ्यांमध्येच राहिले तर ते बरं असतं. बर मग? हेच मी तुम्हाला सांगायला आली. त्या दिवशी तुम्ही विक्रमशी वाद घातला तेव्हा आठवते ना देवी कशी रिॲक्ट झाली? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी नेहमी नेहमी वाद घालतो. वाद कुणीही घालत असेल देवी समोर तो व्हायला नको एवढंच माझं म्हणणं आहे. त्याची मी नेहमीच पुरेपूर काळजी घेतो. तुम्ही आईशी बोलत होतात विक्रम बद्दल. देवीनं तेही ऐकलंय आणि तिच्या मनावर त्याचा खूप विचित्र परिणाम झालाय. विक्रम बद्दल? विक्रम बद्दल तुमची जी काय मतं असतील ना ती तुमच्यापाशी असू देत. मला आता त्याच्यावर काही बोलायचं नाही. मला एवढंच म्हणायचंय की विक्रम देवीचा बाप आहे आणि कुठल्याही मुलाला आपल्या आई वडिलांबद्दल कोणी काही बोललेलं नाही सहन होत. तुम्ही काळजी घेतास. इथून पुढे जरा जास्त काळजी घेतली तर बरं होईल. एवढंच सांगायला आले होते. हॅलो. मयांक बोलतोय. हां बोल. तुझ्याशी स्कायकॉम प्रोजेक्ट बद्दल बोलायचं होतं. काय? अरे त्या पेपरवर सह्या केल्यास ना तू? गोत्यात तर येणार नाहीस ना रे? काय मी त्या पेपरवर सह्या धुरंधर आणि धुरंधर असोसिएटचा पार्टनर म्हणून केल्यात. त्यामुळे जर चट्टेपट्ट्याचे कपडे शिवायची वेळ आली तर आपल्या दोघांच्या मापाचे शिवायला लागतील. कळलं? दोघांच्या की तिघांच्या? अनन्या या प्रकरणात गुंतणार नाही ना रे? का? तिचा काय संबंध? एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं रे. पण मग हे सगळं प्रकरण तिला कळल्यानंतर एवढी चिडचिड का करते ती? ते मला काय विचारतोस? तिला विचार. विचारू? परवानगी आहे तुझी? स्कायकॉमचे पेपर्स तिला दाखवले तेव्हा तू मला विचारलं होतंस? नाही ना? तिला भडकवलंस आणि माझ्यावर सोडलंस की नाही? हे सगळं करून तुला काय मिळतं हे मला आधी कळत नव्हतं, पण आता मला कळतंय. मी चिडावं ओरडावं अशी जर तुझी अपेक्षा असेल त्याचं काही होणार नाहीये. ओके? ठीक आहे, मी समजूत काढेन अनन्याची. ते जरूर काढ. तुला हेच धंदे करता येतात. आगी लावायच्या, मग विजवायचं नाटक करायचं. एक काम कर ना, पुन्हा एकदा माझ्या सासऱ्यांच्या कानात जाऊन गरळ ओक, म्हणजे माझं डोकं खातील ते. किंवा नैनाचे कान भर.
विक्रम, नयना आणि विश्वास काका माझ्या घरच्यांसारखे आहेत. त्यांच्याशी कसं वागायचं, काय बोलायचं, ते मला तुझ्याकडून शिकण्याची गरज नाहीये रे. आणखी काही? शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, माझे पैसे. 1 ते 10 मोजता येतात का तुला? 10 मधले 3 गेले, किती राहिले? 7. 7 दिवस होईपर्यंत तुझं काळं तोंड मला परत दाखवायचं नाही. ओके? हॅलो, नैना बोलते. अरे तू तू विनय आत्ताच घरातून बाहेर गेलाय. आता काय करायचं? वाह विक्रम साहब, वाह वाह वाह. उल्टा चोर कोतवाल को डांटे, इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी. ऐक विक्रम, 8व्या दिवशी मला विश्वास काकांच्याकडे जायला भाग पाडू नकोस. नयनाचे दागिने घेऊन मी काय करणार? माझी गरज त्याच्यापेक्षाही जास्त आहे. बाय. ए, कुठे चाललायस? येस झाशीची राणी. काहीतरी बोलू नकोस. चाललायस कुठे? हे असले प्रश्न विचारायचे नाहीत हं मला. मी कधीही जाईल, कुठेही जाईल, केव्हा पण जाईल, निघून जाईल, परत पण नाही येणार. वाऱ्याची झुळूक आहे मी. अशा खूप वाऱ्याच्या झुळका पाहिल्यात मी. कुठे चाललायस हे सांग आधी. अरे जबरदस्ती, विनय वेंगुर्लेकरवर जबरदस्ती. तू कोण रे टिकोजीराव लागून गेलास? जायचंच होतं, मग आला कशाला या घरात? आमंत्रण द्यायला कोणी आलं नव्हतं तुझ्या घरी? न बोलवता आलायस ना, तर जायचं नाही कुठे? तुम्ही मला अडवू शकत नाही. मी चाललो. चाललो काय चाललो? जायचं नाही. बडबड बंद कर, मी चाललोय. थांबायचं. तू जाऊ नको. काय झालं? अगं बघ ना, जातो जातो म्हणतोय, पळ काढतोय. मला वाटतं इथून आता. हो, मी पळून मिळून जात नाही, समजलं ना? मग काय चाललंय काय तुमचं? कशासाठी आरडाओरडा चाललाय? विक्रम घरात नाहीये, तो येईपर्यंत शांत राहायचं, इथेच थांबायचं. आम्ही जाऊ देणार नाहीये तुम्हाला. अरे विक्या काय मालक आहे का माझा? माझी मर्जी थांबेल, माझी मर्जी जाईन. आई, हा असं ऐकणार नाही. पांडुरंगलाच बोलवते मी आता. पांडुरंग, मी माझ्या मर्जीचा मालक आहे, कशाला थांबवता मला? कारण आम्हाला हे कळायलाच पाहिजे की तू इथे का आलायस आणि हे सगळे उद्योग का करतोयस. आणि ह्याचा सोक्ष मोक्ष लावणार आम्ही. विक्रम नक्कीच लावेल. मी विक्या तो कसला सोक्ष मोक्ष लावणार आहे? त्या विक्याचा कपाळ मोक्ष व्हायची वेळ आलेली आहे. पांडुरंग, पांडुरंग. पांडुरंग काय करणार? नाही ना, अगं गेला तो.
हॅलो, नैना बोलते. अरे तू तू विनय आत्ताच घरातून बाहेर गेलाय. आता काय करायचं? गुड